नमस्कार, मी अनवर मुल्ला. पाहूया आजची बातमी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशाहू विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 11 मधील प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. साई मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक कै मदनराव झोरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत चंद्रभागा विलास तळकर, सरुबाई वसंत कांबळे, सरफराज जहांगीर खलिफा तसेच नजीर इसाक फकीर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचार रॅली दरम्यान परिसरात घोषणाबाजी करत आघाडीच्या विचारधारेचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला. विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक राजकारण ही शिवशाहू विकास आघाडीची भूमिका असल्याचे यावेळी ठळकपणे मांडण्यात आले. या प्रचार शुभारंभ प्रसंगी महेशराव वेळू, अभिजित तळकर, अशोक सुतार, विशाल कांबळे, इसाकभाई फकीर, नागेश पेटकर, अनिकेत मिरजकर, सायमन रॉड्रिक्स, अर्जुन पांढरपट्टे, वासुदेव कोष्टी, प्रसाद अनूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रभागातील महिला मतदारांसह नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. एकूणच शिवशाहू विकास आघाडीच्या या प्रचार शुभारंभाने प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळेल असा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. कुणी गाफील राहू नका, साईचरणी आशीर्वाद मागतो. जरा प्रभाग क्रमांक 11चे चारही उमेदवार कबशी चिन्ह आहे. चारही उमेदवारांना मतदान करा, भरघोस मतं निवडून द्या. यांच्याकडनं जर कुठली कामाची अपेक्षा झाली नाही तर अभिजित तळकरचा कॉलर करा. एवढं सांगतो नाही. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. इचलकरंजी नगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे, इलेक्शनची आहे. त्यामुळं स्वर्गीय मदन झोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल उभा केलेला आहे आपल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये. त्यातले तुम्हाला चारही उमेदवार माहिती जाईल. आता इलेक्शन ही अशी आहे की इलेक्शन लावू नये म्हणून आमच्यावर लय दबाव होता की कुठं तर काहीतरी हिने माघार घ्यावं, हे घ्यावं, अर्ज छाननीतनं उडावं म्हणून माझ्या मागं 5 वकील लावलं, इसाकबाईंच्या मागं 3-4 वकील लावलं. कारण की असं आहे की परिस्थिती 2 सीटा एवढ्या जाम आहेत की त्या पहिला अनुभवलेले आहेत आणि 2 सीटा जरा सर्वसामान्य कुटुंबातले आमचे सरफराजबाई आहेत आणि विशाल कांबळेंची आई सरुबाई कांबळे हिने पहिल्यांदा रिंगणात उतरलेले. त्यामुळे आमच्या विरोधात पण काय केलंय, असं होऊ नये बीजेपी वाले काही तर जातीय राजकारण करायला बघणार. त्यामुळे सांगतो, ऐका क्लिअर. जातीय राजकारण करताना सरफराजच्या इसाकबाईंच्या मुलग्याच्या विरोधात, नजीरबाईंच्या विरोधात एक MIMची सीट उभा केल्या, माझ्या विरोधात एक MIMची सीट उभा केल्या, जेणेकरून मुस्लिम मतदान विभागावर जावे यासाठी उभा केलेले आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही उभा राहिलेलो आहे. साईबाबाच्या चरणी आशीर्वाद घेऊन मी सांगतो, येणाऱ्या काळात फक्त आम्हाला या चौघांना संधी द्या. या भागाचा कायापलट जर नाही केलो तर नावाचा अभिजित तळकर सांगत नाही, एवढं सांगतो. मी मदन झोरेच्या तालमीत ठेवलंय. मी कुठल्याही आमच्याला बळी पडले नाही. तुमच्या आशीर्वादाने सांगतो, कुणाचंही करू नका. कुणाचं काय येतं ते घ्या, कारण भरपूर मिळवले तिने. मी पुढे काढतोच ते सगळं काय काढायचे, सोडत नाही कोणाला. कोणतर म्हणाल मी भाजी मार्केटला निधी दिलो, बोर मारलो स्वतः फंडातनं, इथे कोण किती उकरले ती मी बघणारच आहे. पुढे मी स्टेजला समोरासमोर खेळायला तयार आहे. फक्त कुठले आमिषाला बळी पड नका. मदन झोरेच्या आशीर्वादाने सांगतो, कुणालाही मी गाफील राहू नका. कुणालाही काम तटवणार नाही, कुठल्याही जाती धर्माचा असू दे. अजूनपर्यंत अभिजित तळकर खंबीराने इथून मागे सुद्धा राहील. फक्त मी पॅनल उभा केलंय, चारी बटणं दाबा. एक ही कुणाला एक मत तुला, एक मत यांना, असं करू नका आणि गाफील राहू नका. ही निवडणूक धनदांडग्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची निवडणूक आहे आणि जो हक्केला धावणार, रात्रीचं तुमच्यासाठी उभा राहणार, प्रभागाच्या खरोखर समस्या काय ते जाणून घेणार आणि त्या दृष्टीनं सतत कार्यरत, फक्त निवडणूक आहे म्हणून नाही तर कायमस्वरूपी कार्यरत असणारे. मग फकीर मळ्यातून फकीर साहेब असतील, या स्वामी मळा कोल्हे मळ्यातून अभि असेल आणि राम मंदिर परिसरातनं विशाल असेल, जीवेश्वर मंदिरच्या परिसरातनं मी महेश विळो आहे, असे प्रत्येक भागातनं अशोकांना सुतार आहेत पैलवान चाळ आणि त्या दत्त मंदिर परिसरातनं, सायमन भाऊ आपले महावीर कॉलनी परिसरातनं आहेत.
तर या सर्वांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या विचाराची ही आघाडी आहे आणि त्याला तुम्ही कशालाही बळी न पडता एक दिलानं एक जोमानं 1 ते 4 गटामध्ये फक्त बशी हे चिन्ह समोर बटन दाबायचं आहे आणि सर्वांना पटवून सांगायचं आहे आणि हे उमेदवार विजयी मतानं विजयी करून आपल्या घरचा हक्काचे जे सर्वसामान्य कुटुंबातले आपलेसे वाटणारे जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही निवडून द्यावं हेच या निमित्तानं मी साई चरणी प्रार्थना करतो.